स्वागत असा कोकणातल्या सुंदर अशा व्हिडिओमध्ये। तर मी आता सध्या उभे आहे तर कावळेसात पॉईंट असा इसर नाव घ्या। 1 ते अर्धा मिनिटामध्ये आपण पॉईंटवरती जात आलो। तर मेन इसर पार्किंगची सोय केलेली आहे या साईडनी आणि पावसाचं प्रमाण जास्त असल्यामुळे सगळीकडे दमदार असं धुक्या चाललेलं तुम्ही बघू शकता आजूबाजूचं वातावरण। रश्मी पण आहे सोबत। जेव्हा कोकणातल्या खालच्या पट्टीमध्ये पाऊस लागतो भरपूर तेव्हा ऑटोमॅटिकली धुक्यादार वातावरण सुरू होता। तर मी गळ्यामध्ये गेले। गळ्यामध्ये काही ग्रामस्थांनी आपले कावळेसात पॉईंटला दुकानं घातलेले असतात थंडगार वातावरणामध्ये पर्यटकांच्या सोयीसाठी। गरमागरम भजी होणार नको, कोबी मंचुरी होणार नको, भाजलेलं मका होणार नको, भाजलेल्या बोंडाची तर काय चवच वेगळी लागते या पावसामध्ये। चहा होणार नको। तर मी ह्या वर्षी येईल आणि आमच्या मावशींचा पण दुकान असा। तर जर तुम्ही कधी कावळेसात पॉईंटला फिरण्यासाठी येलास तर या मनसोक्त थंडगार हवेबरोबर गरमागरम पदार्थांची चव पण आमच्या मावशींच्या दुकानात घेऊ शकता। तर त्या हॉटेलमध्ये काय काय पदार्थ बनवले जातात ह्या मी तुम्हाला सांगते। मेन म्हणजे तर हॉटेल किसर असतात। तर चला तर आपण बघूया। तर हिसरच आहे बघा, ही पार्किंगची सोय केलेली आहे हिसरच। तो आपलं बोर्ड हा आणि आता आम्ही जातो मी आणि रश्मी। तर आपण मावशींच्या दुकानात जाऊया। सगळ्यांनीच हिसर दुकानं घातलेली असतात। रश्मींचा सुद्धा असा पावसामुळे एकदम समोरचा काय दिसणार नाही आणि जर तुम्ही कधी कोण फिराक येत असाल तर तुमची काळजी घेऊन सेफली तुम्ही प्रवास करून हिसर या फिरान जाया। वातावरणाचा मनसोक्त आनंद घेऊन जावा। तर आज पण इलेलं असं बघूया मावशींच्या हॉटेलमध्ये काय काय बनवलं जातं। आता पुन्हा एकदा सांगते नक्कीच इलं असतं कधीतरी भेट द्या। तर आम्ही आत्ता इल्लेले असू कावळेसात पॉईंटला। बघू शकता समोर खूप सारा धुक्या असा आणि पार्किंगमध्ये गाडी वगैरे लागलेले असत। बारीक बारीक पाऊस चालूच असता। तर हडेसून सगळी दुकानं सुरू जातात। धुक्यामुळे काय दिसणार नाही। पार्किंगची सोय पार्किंगच्या स्पेस पुढे येलास की लगेचच ही सगळी दुकानं लागलेली असतात। जास्त करून बघू गेला असतं गळ्यामध्ये जे स्थानिक असतात त्यांची जर दुकानं असतात। आमच्या मावशींचा सुद्धा दुकान होता। दुकानामध्ये मावशी आणि दादा असतात। घरगुती पद्धतीन आणि प्रेमान आपुलकीन पर्यटकांसाठी बनवलेले पदार्थ त्या दुकानात बनवले जातात। तर आपण आता मावशीच्या दुकानाकडे इल्लेले असो। तर सगळ्यात आधी कणीस असत। कणीस भाजले जातात हे ना, हे फक्त फिरवायचं लागतं काय मग ऑटोमॅटिकली त्याडे भाजता आणि निखाऱ्यावरती मस्त भाजता। ह्याच्यात उकडलेले कणीस असतात आणि ह्यामध्ये शेंगे त्यासोबतच रेनकोट आणि मोबाईलसाठी कवर पण असा वॉटरप्रूफ आहे फुल। हिसर कावळेसात पॉईंट असल्यामुळे जास्त पर्यटनाचा ठिकाण असा आणि इथल्या ग्रामस्थांनी म्हणजे आमच्या मावशींनी सुद्धा असं दुकान घातलेलं होतं की त्या तर लांबसून जे पर्यटनासाठी येतात तर या पावसाच्या मोसममध्ये ते का गरम गरम कोकणातील खाद्यसंस्कृतीची एक चव घेऊन यासाठी असत। त्यामुळे जर तुम्ही कधी येत असाल तर बघितलंच ना दुकानात कोण कोण असतात, नीट बघून घ्या आणि नक्की एकदा दुकानला व्हिजिट करा आणि या पदार्थांची चव घ्या। तर दुकानामध्ये कांदा भजी होणार नको, स्वादिष्ट अशी आमच्या दादाच्या हातची मंचुरियन, त्यासोबतच मावशी जे बनवतात ना गुळाची चहा ते का तर काय आपण शब्दात त्याचा कौतुक करू शकत नाहीत की स्वादिष्ट गुळाची चहा असता। मसाला मॅगी, साधी मॅगी, त्यासोबतच निकरावरती भाजलेला कणीस आणि उकडलेला कणीस आणि त्यासोबतच म्हणजे चवदार असे आपले उकडलेले शेंगे इत्यादी पदार्थ असतात। रेनकोट होणार नको, परत मोबाईलसाठी कवर, भरपूर अशा वस्तू इसर गावतात। त्यामुळे कधी येत असाल तर नक्की तुम्ही दुकानात व्हिजिट करा। इसरचा प्रत्येक माणूस प्रत्येक पदार्थात आपला प्रेम लावून तो पदार्थ खूप चवदार करतात कारण की त्यांना पण माहीत असतं आपल्या गावामध्ये एक चांगला पर्यटनाचं ठिकाण झालेलं असतं। त्यामुळे खूप लांबसून माणसं येतात। तर आम्ही आताच मावशीच्या दुकानाकडे थांबलेलो। दादाने पहिल्यांदा कांदा भजी सोडला की तुम्ही बघितलंस एकदम खेकडा भजी कशी असतात क्रिस्पी आणि आता मॅगी पण करून ठेवलेली असतात त्यासोबतच मंचुरियनसुद्धा। तर बघूया जरा कशी डिश द्या। तर दादाने आता इसर लगेच मॅगी ठेवलेली आहे। मसाला मॅगी की साधी मॅगी? दोन्ही पण बनायला ना।
कणीस घ्या चिकन घ्या. दादा कोबी मंचुरियन करून घेता. कोबी सांगितलेलं. तर तडे चालूच असं सगळं बनेना. थंड हवेमध्ये गरम गरम पदार्थ खूप भारी लागतात. तोपर्यंत आम्ही पुन्हा एकदा खालच्या पॉईंटला जातो फिराक. आज कावळेश्वर पॉईंटला मस्तपैकी सगळ्यात धुक्याचं वातावरण झालेलं हा. आमची जी डोंगर रांग दिसता खालची ती आज नाही दिसणार. आपण जेव्हा मे महिन्यामध्ये येलो त्या हिसरसून आपण झूम करून आपलं मनोहर मनसंतोष गड जो असा जो शिरशिंग्यामध्ये गोठ्यामध्ये असा तर तो दिसता होतो. पण आज खालचं कायच दिसता नाही. सगळा काय दाट धुक्यान लढलेला हा. खासून त्या धुक्याचा भरपूर धुके आणि सरस रिव्हर्स वॉटरफॉल जो आपण जा काही पासून थ्रो करतो तर रिटर्न आपल्याकडे येता. वाटर बसला. डेंजर पाऊस नाही पण धुक्यामुळे बारीक बारीक पाऊस चालूच असता आणि खूप म्हणजे खूप थंडी लागता आणि काही समोरचा आसपासचा दिसणार नाही धुक्यामुळे. दरीतला तर कायच दिसणार नाही. आता आम्ही हळूहळू पुन्हा जातो हॉटेलकडे. आता घराकडे पण जाऊचा जेवणाचा टाईम झालेला हा आहे. घराकडे वाट बघता असतली हा. आज दुकानात बरेच असे पदार्थ बघू गावले आणि खरोखर जवळच असा मधल्या रस्त्यामध्ये दुकान असं कधी इला असतं नक्की विजिट करा. आता मी अशीच वर इलो. वर कोणच नाही आणि हडसून बघा सगळं एकदम पांढरा पांढरा काही म्हणजे काहीच दिसणार नाही. पण त्या जवळसून बघून गेला तरी सर स्वतः प्रत्यक्ष येऊन आनंद घ्यायची वेगळीच मजा हा. विगो काय का बोल. तर आता आम्ही मस्तपैकी हॉटेलमध्ये बसलो आणि आता शॉर्टकट रस्त्याने जातो घराकडे जाऊ. आज जरा जास्त धुक्या इल्यापासून जरा पण धुक्याचं प्रमाण कमी नाही आहे. दुकानात कसं शनिवार रविवारची भरपूर गर्दी असता. डेली पण असता पण तर दुपारचं टायमिंग असलो की लोक हॉटेलकडे वगैरे जेवणाक होतात. पण पावसाच्या वातावरणात तर ते काही जणांना आवड असतात. चहा तर एक नक्कीच घेतात. तर आता आम्ही जात आहोत. पाऊस तर आम्ही घराकडे येलो. आता साडे इतक्या धुक्या नाही हा. तर आज तर आपण काय दुकान बघितलंच पण मेन उत्सुकता असता ही प्रत्येकात वॉटरफॉलची म्हणजेच उलट्या रिव्हर्स धबधब्याची आणि त्या कावळेश्वर पॉईंटवरची.